एकीकडे राज्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी होते, तर तिकडे अमरावतीमध्ये पारंपरिक राजकीय विरोधक बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये जोरदार फटाके फुटायला सुरुवात झाली आहे। हे आंदोलन करून बच्चू कडू सरकारला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय, तर पुनर्वसन करण्यासाठी हातापाया बच्चू कडू पडतायत असा हल्लाबोल रवी राणा यांनी केलेला आहे। बघूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। तर मी आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे, अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे। तुम्ही मंत्री होता तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली। अमरावतीच्या राजकारणात माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामधला राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात झालेले राजकीय आरोप प्रत्यारोप राज्यात चर्चेचा विषय बनले होते। आता तर ऐन दिवाळीत बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये जोरदार राजकीय आरोपांचे बॉम्ब फुटायला सुरुवात झालीय। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापून काढण्याची भाषा केली होती। यावरून आता रवी राणा यांनी बच्चू कडूंवर पलटवार केलाय। हे आंदोलन करून बच्चू कडू सरकारला ब्लॅकमेल करत असल्याचा हल्लाबोल रवी राणांनी केलाय। माझं राजकीय पुनर्वसन करा, मला विधान परिषद द्या असं म्हणत कडू एकनाथ शिंदेंच्या हातापाया पडल्याचा दावा करत राणांनी कडू यांच्यावर निशाणा साधलाय। अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना। एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। पण हे जातं मरतय, जाऊन बसलं जरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही काय? हा धिगाणा जर सुरू केला ना, तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतोय सरकार। आज त्यांनी त्या ठिकाणी गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना विचारलं काय? उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना विचारलं काय? त्यांनी 4 टर्ममध्ये कुठेही शेतकऱ्यांसाठी आवाज उचलली नाही, कुठेही शेतकऱ्याच्या हिताची बाजू मांडली नाही। ते सत्तेमध्ये होते, पॉवरमध्ये होते, मंत्री होते, पालकमंत्री होते, 4 वेळा आमदार होते, तेव्हा त्यांनी कापण्याच्या भाषा केली नाही। आता फक्त मला जे माहीत आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले, त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो, मला MLC द्या, मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा, कुठंतरी मला पद द्या। अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे, अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे। तर दुसरीकडे आमदारकी गेल्यावर काहींना शेतकरी आणि दिव्यांगांची आठवण झाली अशा शब्दात माजी खासदार नवनीत राणा यांनी नाव न घेता बच्चू कडूंवर निशाणा साधलाय। मंत्री आणि आमदार राहिलेल्यांची नौटंकी सुरू असल्याचा हल्लाबोल देखील राणांनी केलाय। कापून टाका है ना दादा, काय म्हणतात? कापून टाका। कापला पाहिजे का त्यांना? आमदारांचे गळे कापले पाहिजे काय? त्यांना माझा एवढंच म्हणणं आहे, दादा तुम्ही सुद्धा 4 टर्म आमदार होते, तुम्ही 4 टर्म आमदार होते, तुम्ही मंत्री होत्या तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली। आता आमदारकी गेल्यानंतर शेतकरी आठवते, हँडिकॅप लोक आठवते। अमरावतीत बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्यामधला वाद काही नवा नाहीये। निवडणुका आल्या की वाद प्रचंड विकोपाला जातो, हे आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पाहिलंय। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा वाद आता पुन्हा उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ऐन दिवाळीतच कडू आणि राणा यांनी एकमेकांवर आरोपांचे फटाके डागायला सुरुवात केली आहे। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।